नांती घर मोडून विकास होत नसतो. विकास हवा असेल तर नांती घर कधी मोडायची नसतात. ही छत्रपतींची शिकवण आहे. म्हणून मगाशी ज्या जाऊन माऊली आल्या होत्या ना, माऊली हातात हात मिळवताना तुमच्या डोळ्यातलं जे पाणी होतं ना, त्या डोळ्यातल्या पाण्याची शपथ आहे. शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्यासाठी भांडल. माझ्या माऊलीच्या डोळ्यात जर कुठल्या विकासाच्या प्रकल्पामुळे पाणी येत असेल तर तुमच्यासाठी भांडणं हे पहिलं कर्तव्य आहे. याची तुम्हाला ग्वाही द्यायला हवी की माझ्या भागातल्या 12 गावांच्या ग्रामपंचायतीचे ठराव झालेले आहेत की आधीच जवळपास 3,25,000 हेक्टर जमीन MIDC झाली असेल, SEZ असेल, या सगळ्या प्रोजेक्ट्सला दिल्यानंतर आणखी जमीन देण्याची मानसिकता भूमिपुत्रांची नाही. आणि त्यामुळे या भूमिपुत्रांचं समाधान झाल्याशिवाय प्रकल्प लादू नका. हात जोडून सांगितलं, पण हात जसे जोडता येतात तशा मुठी वळता सुद्धा येतात. हे सुद्धा त्यांना ठामपणे सांगितलंय. याविषयी तुम्ही प्रत्येकाने खात्री बाळगा. हा प्रकल्प आपल्यावर कोणालाही लादता येणार नाही. विकासाला आमचा विरोध नाही, परंतु नांती घर मोडून जर विकास करायचा जर कोणी अट्टहास बाळगला तर मग घरावर जेव्हा नांगर फिरवायला येतो तेव्हा तो नांगर अडवण्याची ताकद आमच्या उरात आणि मनगटात आहे. याची जाणीव आम्हाला करून द्यावी लागेल. याची सुद्धा आपण प्रत्येकाने नोंद घेतली पाहिजे. आणि म्हणून आता मला सांगा, हे 2 खाते ज्या महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री, ज्या PMRDA चेअरमन आहेत, त्याच PMRDAच्या सगळ्या परवानग्या घेऊन जर आमच्या सगळ्या भूमिपुत्रांनी शेड उभी केली असतील, आमच्या सगळ्या भूमिपुत्रांनी जर इमारती उभ्या केल्या असतील, आमच्या भूमिपुत्रांनी घरं बांधली असतील, तर पहिलं उत्तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना त्यावेळी द्यावं लागेल की नांती घरं मोडून तुम्ही जमीन अधिग्रहित कशी करणार, इथून आपला लढा सुरू होतो.